कॅलिफोर्नियामध्ये 2002 साली क्रिस डेव्हिस नावाचा नेता गव्हर्नरपदी निवडून गेला. त्याच्या कार्यकाळात देशात बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. गन शूटिंगची प्रकरणं समोर आली, बजेटचं मिसमॅनेजमेंट झालं. मग जवळपास 1.3 मिलियन नागरिकांनी या विरोधात एक याचिका फाईल केली. याचिका होती या नेत्याला रिकॉल करण्याची. नागरिकांच्या हक्कांची सरकारनं दखल घेतली आणि रिकॉल वोटिंग केलं गेलं. त्यानंतर जवळपास 55% लोकांनी हा नेता आम्हाला नकोय, याला बरखास्त करा अशी मागणी करत वोटिंग केलं. आणि त्यानंतर क्रिस डेव्हिसला त्या पदावरून हटवलं गेलं आणि दुसऱ्या व्यक्तीला वोटिंगद्वारे त्या पदावर बसवण्यात आलं. ऐकून कसलं भारी वाटलं ना? पण मंडळी, ही गोष्ट आहे कॅलिफोर्नियातली. पण आपल्या भारतात बघायला गेलं तर आपण प्रतिनिधी म्हणून एखादा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला आणि जर त्यानं निवडून आल्यानंतर त्या पदावर बसल्यानंतर आपल्याकडे वळूनही बघितलं नाही किंवा त्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार, गुन्हेगारी सारखे गंभीर गुन्हे व्हायला लागले, त्यानं याकडे लक्ष दिलं नाही, तर मग आपण या 5 वर्षात त्याला सहन करत बसावं लागतं. जर आपण त्यांना हायर करू शकतो तर त्यांना फायर करण्याचा अधिकार आपल्याकडे का नाहीये? बरं, कॅलिफोर्नियामध्ये जसा राईट टू रिकॉल दिलाय तसं कॅनडा, स्वित्झर्लंड, US सारख्या देशांमध्ये देखील तो अधिकार दिला गेलाय. बरं, भारतात बघायला गेलं तर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये हा अधिकार फक्त ग्रामपंचायत निवडणुकीपुरताच मर्यादित आहे. पण निवडणुकांमध्ये आपल्याला एकदा निवडून दिलेला प्रतिनिधी हा 5 वर्ष सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. निवडणुकीच्या आधी नेता आपल्या माग आणि एकदा तो निवडून गेला की आपण नेत्याच्या माग, हीच परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून बघायला मिळतीये. राईट टू रिकॉल असो, ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचं दुःख असो, कॅब ड्रायव्हर्स असो, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, मोबाईल रिचार्जच्या बाबतीत कंपन्या आपल्याला कसं लुटतायत याची वास्तविकता असो, एअरपोर्टवर मिळणारं महागडं अन्न असो, असे बरेच प्रश्न संसदेत अगदी परखडपणे मांडलेत ते म्हणजे आम आदमी पक्षाचे महत्वाचे नेते आणि खासदार राघव चड्डा यांनी. खरंच सत्तेसाठी राज्यकर्ते आपल्याला कसं भावनिक राजकारणात गुंतवून ठेवतात आणि आपणही अगदी एका अडाणी माणसासारखं कसं त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आपली कशी लूटमार केली जाते, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडणारे मुद्दे राघव चड्डा यांनी मांडलेत. त्यामुळे त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेत, सर्वसामान्यांना कशा प्रकारे लुटलं जातं याची वास्तविकता त्यांनी त्यांच्या प्रश्नांमधून कशी दाखवली आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, जनतेची कामं न करणाऱ्या पुढाऱ्यांना घरी बसवा अशी ओरड सर्वसामान्य लोकांकडून अनेकदा केली जाते. मात्र भारतात तसा कुठलाही कायदा नसल्यामुळं एकदा निवडून आल्यानंतर बरेच लोकप्रतिनिधी 5 वर्षांसाठी निर्धास्त होतात. कामं न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत पाठवण्याचा अधिकार जनतेला द्या अशी मागणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी राज्यसभेत केली. राईट टू रिकॉल हे अस्त्र जनतेला मिळावं अशी त्यांनी मागणी केली आहे. जर आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि न्यायाधीशांविरोधात महाभियोग चालवू शकतो, तसंच निवडून आलेल्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतो, तर मग मतदारांनी निष्क्रिय आमदार आणि खासदारांना 5 वर्षांसाठी सहन का करायचं, असा प्रश्न राघव चड्डा यांनी उपस्थित केलाय. बरं, सरकारनं असा कायदा बनवला तर याचा चुकीचा उपयोग जनतेकडून प्रतिनिधींच्या बाबतीत व्हायला नको, याचाही विचार त्यांनी केलाय. हा कायदा एखादं शस्त्र म्हणून वापरलं जाऊ नये, तर हे एक लोकशाहीसाठी इन्शुरन्स पॉलिसी म्हणून वापरलं जावं, यासाठी देखील त्यांनी यावर उपाय सुचवलेत. यासाठी जेव्हा जवळपास 30 ते 40% जनता याबद्दल याचिका दाखल करेल, तेव्हाच रिकॉल वोटिंग जे आहे ते घेतलं पाहिजे. सोबतच निवडून दिलेल्या नेत्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी 18 महिन्यांचा परफॉर्मन्स पिरियड दिला पाहिजे. त्या वेळेत रिकॉल घेतला जाऊ नये आणि रिकॉल हा 50% लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं तरच घेतला गेला पाहिजे. हे सगळं केल्यामुळे जनता अशा लोकांना पदावर टिकवून ठेवेल जे खरोखरच जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतात किंवा मतदारांनी दाखवलेला विश्वास जिंकून जनतेसाठी काम करतात. मंडळी, खरंच राघव चड्डा यांचा हा उपस्थित केलेला प्रश्न तुम्हाला विचार करायला लावणार आहे. आपण या गोष्टीतले, या बाबतीतले बरेच अनुभव घेतले असतील. मतं मागायच्या वेळेला अगदी आपल्या समोर वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करणारे, आपल्या लहान पोरांना उचलून कडेवर घेत चॉकलेट देणारे नेते वर्षानुवर्ष गावाकडे फिरकत पण नाहीत आणि कधी कामासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर गेलं तर आपल्याला ओळखही दाखवत नाहीत.
जनतेचा मतापुरता वापर करून घेऊन नंतर त्यांना दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांसाठी ही एक चपराक बसू शकते. राघव चड्डा यांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून झटपट गरजा पूर्ण करणारे झोमॅटो, स्विगी यांसारखे फूड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉयज, ओला, उबेर यांसारख्या कंपन्यांसाठी काम करणारे ड्रायव्हर्स यांच्या अडचणींबाबत. आपल्या मोबाईलवर एका ऍपवर एक बटन दाबलं की नोटिफिकेशन येते की आपली ऑर्डर येते. नंतर मेसेज येतो ऑर्डर डिलिव्हर झाल्याचा. ओला, उबेर राईड वेळी मेसेज येतो तुमची राईड सुरू झालीये, अमुक अमुक वेळेत ड्रायव्हर तिथे येईल आणि तुमच्या लोकेशनवर तुम्हाला पोहोचवेल. मात्र या नोटिफिकेशनच्या मागं नेहमी एक माणूस असतो, त्याला आपण लक्षातच घेत नाही. हे असतात झोमॅटो, स्विगीचे डिलिव्हरी बॉयज किंवा ओला, उबेरचे ड्रायव्हर्स किंवा ब्लिंकिट, झेप्टो सारखे रायडर्स, अर्बन कंपनीचे प्लंबर आणि ब्युटिशियन्स. सरकारी भाषेत यांना गिग वर्कर्स म्हटलं जातं. क्विक कॉमर्स आणि इन्स्टंट कॉमर्स यामुळे आपलं आयुष्य बदललंय. मात्र या सुपरफास्ट डिलिव्हरीच्या मागं एक सायलंट वर्कफोर्स आहे, जी प्रत्येक ऋतूमध्ये जीवपणाला लावून काम करत असते. यांच्या जोरावर या कॉमर्स कंपन्या $1 बिलियन कमवून बसल्यात. मात्र या गिग वर्कर्सची हालत एखाद्या मजुरापेक्षाही वाईट आहे, असं म्हणत राघव चड्डा यांनी या गिग वर्कर्सच्या अडचणी मांडल्या. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे स्पीड आणि झटपट आणि 10 मिनिटात येणारी फूड डिलिव्हरी. आजकाल 10 मिनिटाच्या डिलिव्हरीचा खतरनाक ट्रेंड सुरू आहे. 10 मिनिटात डिलिव्हरी नाही पोहोचली तर डिलिव्हरी बॉयला रेटिंग कमी मिळेल अशी चिंता असते. इन्सेंटिव्ह कट होईल, ऍप लॉग आउट केलं जाईल, ID ब्लॉक होईल. या सगळ्या गोष्टींच्या प्रेशरमध्ये येऊन तो स्वतःचा जीव धोक्यात टाकून अगदी सिग्नल तोडत लवकरात लवकर डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनही जर ऑर्डर 5 ते 6 मिनिटं लेट झाली तर ग्राहक फोन करून त्यालाच ओरडतो, कंप्लेंट करायची धमकी देतो आणि फक्त 1 स्टार रेटिंग देऊन त्याच्या पूर्ण महिन्याच्या मेहनतीवर आणि बजेटवर पाणी फिरवतो. तिसरी गोष्ट म्हणजे खतरनाक वर्किंग आणि कंडिशन्स. यामध्ये कमाई कमी आणि आजार पण जास्त असतं. 12 ते 14 तासांची शिफ्ट करावी लागते. थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, पोल्युशन असो किंवा ट्रॅफिक. या लोकांना कोणतंही प्रोटेक्शन किंवा बोनस शिवाय काम करावं लागतं. एवढं सगळं करून देखील त्यांना ना परमनंट केलं जातं, ना कोणता हेल्थ ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो. तरी देखील स्वतःचं दुःख लपवत ही लोक काम करत राहतात आणि हसून म्हणतात की 5 स्टार रेटिंग द्या. मात्र आपण कधी विचार केलाय का, ही लोक पण कुणाची तरी भाऊ आहेत, मुलं आहेत किंवा वडील आहेत. ही लोक कोण रोबोट नाहीयेत जी 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी देऊ शकतील. आणि ही गोष्ट बदलली गेली पाहिजे अशी मागणी राघव चड्डा यांनी केली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली ती म्हणजे मोबाईल रिचार्ज संदर्भातली. मंडळी, आपण दर महिन्याला मोबाईलचा रिचार्ज करतो. बरं, कॅलेंडरमध्ये महिना 30 किंवा 31 दिवसांचा असतो. मग टेलिकॉम कंपन्यांचा जो रिचार्ज प्लॅन आहे तो फक्त 28 दिवसांचा का असतो बरं? या 28 दिवसांच्या हिशोबांमुळे कंपन्या आपल्याकडून 12 महिन्यात चक्क 13 वेळा रिचार्ज करून घेतात आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. ही सर्वसामान्य लोकांची लूट नाहीये का? बरं, अजून एक गोष्ट म्हणजे बॅलन्स संपला की आउट गोईंग कॉल बंद केला जातो. ही गोष्ट स्वाभाविक आहे, पण इनकमिंग कॉल बंद करण्याचं कारण काय? सिम कार्ड माझं, मोबाईल माझा, मग इनकमिंग कॉल का बंद? खरंच हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत आणि आपण या विरोधात आवाज उठवण्यापेक्षा जे होतंय ते मान्य करून त्याची शिकार होऊन जातो. पर सर्वसामान्यांनी उठवलेला आवाज कदाचित त्या कंपन्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचत नसेल, पण एखाद्या खासदारानं संसदेत हा मुद्दा मांडल्यानंतरही यावर कंपन्या काय स्पष्टीकरण देतात हे आता बघावं लागणार आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक प्रश्न मांडला, तो म्हणजे एअरपोर्टवर मिळणाऱ्या महागड्या पदार्थांबाबत. म्हणजे एअरपोर्टवर आपल्या फ्लाईट्स येण्याची वाट बघत असलेल्या सर्वसामान्य लोकांना 350 रुपयांचा समोसा तर सोडाच, 250 रुपयांचा चहा पण सोडा, पण साधी पाण्याची बॉटल घेतानाही 10 वेळा विचार करावा लागतो. मार्केटमध्ये 20 रुपयाला मिळणारी पाण्याची बॉटल एअरपोर्टच्या फूड आउटलेटमध्ये 100 रुपयाला दिली जाते. बाकीचे पदार्थ खिशाला परवडत नाहीत, म्हणून पाणी पिऊन स्वतःचं पोट शांत करायचं म्हटलं तर त्यात देखील जर सर्वसामान्य लोकांना 10 वेळा विचार करावा लागत असेल आणि त्यांच्या खिशाला ते परवडत नसेल तर याबाबत एखादं अफोर्डेबल कॅन्टीन सरकारकडून तिथं का उभारलं जात नाही, तशी सोय तिथं का केली जात नाही, असा प्रश्न राघव चड्डा यांनी मांडला. सोबतच मंडळी, तुम्ही देखील बऱ्याचदा अनुभवलं असेल की फ्लाईटमध्ये ठरलेल्या वेटपेक्षा आपल्या सामानाचं 1 किलो वेट जरी जास्त असलं
तरी आपल्याला त्याचे चार्जेस द्यावे लागतात. मात्र तासनतास लेट आलेल्या फ्लाइट्स बद्दल सरकारकडून किंवा त्या फ्लाइटच्या संबंधित कंपन्यांकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जाते का? बरं, ती का दिली जात नाही? याबाबत कोणतेही कडक नियम सरकार का लागू करत नाही? खरंच आपल्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लोकांना सरकारकडून आणि या मोठमोठ्या कंपन्यांकडून किती लुटलं जातं हे या प्रश्नांमधून समोर येतंय. बाकी मंडळी, राघव चड्डा यांनी मांडलेल्या या प्रश्नांबाबत तुमचं मत नेमकं काय? खरंच आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला आमदार आणि खासदारांना रिकॉल करण्याचा अधिकार असला पाहिजे का? आपल्या खिशाला परवडणाऱ्या दरात एअरपोर्टवर खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बॉटल मिळाल्या पाहिजेत का? लेट झालेल्या फ्लाइट्स बद्दल आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का? झटपट डिलिव्हरी देण्याच्या ट्रेंडच्या नादात कंपन्या डिलिव्हरी बॉयचं आयुष्य धोक्यात घालतायत का? आपल्याला फक्त 28 दिवसांचाच रिचार्ज प्लॅन का दिला जातो? याचं उत्तर या कंपन्यांनी दिलं पाहिजे का? या सगळ्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.